14 जानेवारी 1661 पानिपतच्या युद्धात मराठ्यांना फार मोठा पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मराठ्याची ताकद महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे दत्तक पुत्र तुकोजी होळकर याच्या स्वरूपाने आपले वर्चस्व उत्तर भारतात प्रस्थापित करीत होता. मराठे व इंग्रज यांच्यामध्ये पुण्यापासून साधारणपणे 40 किमी दूर असलेल्या वडगाव या ठिकाणी जानेवारी 1779 मध्ये झाली आणि याला मराठे इंग्रज युद्ध म्हणूनही ओळखले जाते. या अगोदरची मोठी घटना म्हणजे पेशव्यांच्या भाऊबंदकींचा कट विकोपाला जाऊन 1773 मध्ये नारायणराव पेशवे यांचा खून झाला आणि रघुनाथराव स्वयं घोषित पेशवे बनले. इतिहासात रघुनाथराव पेशवे यांची पण एक पराक्रमी पेशवा म्हणून नोंद झाली. मात्र इतिहासातील ही घटना आज पण चा मा करणे अशी म्हण प्रचलित आहे. नारायणरावाचा खून झाला तेव्हा त्यांची पत्नी गंगाबाई या गरोदर होत्या आणि सवाई माधवरावांचा जन्म झाला आणि बाळभाईच्या कारभारानुसार नारायणरावाचा मुलगा सवाई माधवराव पेशवे बनले आणि रघुनाथरावांचा पेशवे पदावरून हटवले गेले. या 12 भाईमध्ये महादजी शिंदे आणि नाना फडणवीसची भूमिका महत्वाची होती. रामशास्त्री न्यायमूर्तींनी रघुनाथरावांना खुनासाठी दोषी धरत देहांत आणि प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. ती रघुनाथराव मान्य करणे शक्य नव्हते. त्यांनी इंग्रजांशी संधान साधून पुणे सरकारच्या विरोधात बंड युद्ध पुकारले. 1777 मध्ये नाना फडणवीस कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेल्या कराराचा भंग करीत फ्रेंचांना पश्चिम किनारपट्टीवर बंदर उभारण्याची परवानगी दिली. या घटनेनंतर ब्रिटिशांनी प्रत्युत्तर दाखल करून मुंबईवरून पुण्याच्या दिशेने सैन्य पाठवले आणि जानेवारी 1779 मध्ये 3900 ब्रिटिश सैन्य कर्नल एजंटच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले आणि वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येऊन त्यांना मिळाले. मराठ्याचे सैन्य आणि महादजी शिंदे व तुकोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांना हैराण केले. यावेळी मराठ्यांचे सैन्य हालचाली दाखवण्यासारखे होत्या आणि कर्ले खंडाळा या भागात इंग्रज पोहोचण्यापर्यंत मराठ्यांनी त्यांच्या जमिनी काव्याचे सतावण्याचे काम केले. त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेत सर्व रस्त्यातील गावातील कुराणे जाळली, विहिरी विषमय करून टाकल्या. तसेच मुंबई करून येणारी रसदही पूर्णपणे तोडून टाकली. ब्रिटिश सैन्याचे अन्न आणि पाण्या वाचून हाल होऊ लागली. ब्रिटिशांनी माघार घेण्याचे ठरवले. इंग्रजांनी नंतर रंगवलेल्या तथाकथित सर जेम्स स्टुअर्ट आणि युसूफ फाफडा यांचे काही फाफडा बाबा स्मारक इंग्रजांनी बांधले. मुख्य लढाईच्या 10 दिवस आधीच कारल्यात महादजी शिंदे च्या फौजेकडून मारला गेला आणि 14 जानेवारी 1980 रोजी महादजी शिंदेच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याचे ऐन पुण्याजवळच्या वडगाव मावळ येथे मुजोर ब्रिटिश फौजांनी धूळखाण उडवली. भीमराव पानशाने, तोफ खान आणि तुकोजी होळकर, हरपंत फडके यांच्या पराक्रमाने ब्रिटिश सैन्य नामोहरम झाले आणि ऐतिहासिक वडगावचा तह अस्तित्वात आला. 16 जानेवारी रोजी वडगावचा तह झाला आणि ईस्ट इंडिया कंपनीने 1773 पासून मिळालेल्या सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे आणि जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला आणि महादजींनी ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून 41,000 रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावांना मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले आणि त्यानुसार 18 जानेवारी 1980 रोजी रघुनाथराव व त्यांच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजी सखाराम बापूंचा पराभव करून त्यांच्या सिंहगडाची तुरुंगात परवानगी केली.